रोडे साहेब काय बोलत तुम्ही एवढं काम बोलत बघा 100 फुटावरती डोंगर आहे साहेब 100 फुटाच्या वर डोंगर गेलेले आहे. आता एकही गाडी इकडे येऊ देणार नाही. शेवट बघा आता आम्ही जरी याच्यात आहोत तरी आम्हाला आता पर्याय नाही राहिलेला. मी स्वतः रस्त्यावर उतरणार आहे आणि एकही गाडी तुमची येणार नाही. याची बघा तुम्ही दक्षता घ्या. आता आम्ही लोक जोपर्यंत हा खाली होत नाही तोपर्यंत एकही गाडी येणार नाही. किती झालं बोलतो राहू शकता का काय परिस्थिती आहे साहेब बघा ना तिकडे. दर 4 दिवसाला मी येऊन सांगत होतो. कमिशनर साहेबांनी सांगितलं अरे असं नाही चालत साहेब. तुमचा एक अधिकारी इकडे नाही. तो मोरेच्या व्यतिरिक्त हे बघा ते आपत्कालीनचा विषय सोडा. तुम्ही फायरचा सोडा. मला तुम्ही सांगा तुमच्या डिपार्टमेंटनी कोण आहे तिथे. ऐकून घ्या. राणी शिंदे वगैरे आज अकोलीला अजून तिथून निघायची आहे. अकोलीला आपण पाठवलं. तुम्ही बघितलं का किती डोंगर तुम्ही परिस्थिती बघा ना साहेब. आता जाऊन बघा ना रोडे साहेब. नाही आपण ऑफिसमध्ये चर्चा झाली तर प्रत्यक्षात बघा परिस्थिती काय ती बघा साहेब. आम्ही आजपर्यंत सगळ्या गोष्टी करून घेतल्या. त्या दिवशी यांना पण बोला ना साहेबांना पण बोलून साहेब तुम्ही या. आता बिलकुलच हे नाही करायचं. एकही गाडी नाही. मी तर पॅनिक होऊन बोलला. आता तर तुम्हाला मी क्लिअर सांगतो. आम्ही हात जोडून आपल्याला विनंती करतो. हात जोडून करतोय. हा 2 कर्नल माझा तिसरा 3 17 नंबर 4 पर्यंत आम्हाला आकलन करणार. लोकांना काय उत्तर देणार आम्ही. काय देणार उत्तर सांगा. आम्ही तर लोकांना आजपर्यंत आम्ही समजवतोय. लोकांना आजपर्यंत आम्ही सांगतोय करतोय होतोय बघतोय. किती दिवस झालाय ना. नवीन जागेवरती आपलं पूर्ण तयारी झालेली आहे. आपण तिकडे कचरा शिफ्ट करणं चालू करतोय. उद्यापासून मी बोललोय उद्यापासून शिफ्ट करायचं. नाही उद्या इथं एकही आणून देणार नाही. उद्यापासून शिफ्ट करायचं. इथं एकही पण येणार नाही याची दक्षता घ्या. नाही तर फुटतील. आम्हाला गाडी फुटणार. उद्यापासून गाडी फुटणार हे पक्क आहे. आम्हाला लय त्रास आहे. तुम्ही थांबा मावशी जरा. दादा आहेत ना. दादा बोलतायत. जरा थांबा. दादा बोलतायत. थांबा जरा. मला मगापासून सांगतो काय कळत नाही का. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.